शुक्रारा पाडवो जालो। खंयचेय नवे गजालीक सुरवात करतले जाल्यार हिंदू मुहूर्त सोदतात ते 3.5 मुहूर्तांतलो चैत्र शुद्ध प्रतिपदेचो पाडवो एक। कांय जाणांक पाडव्याक गाडया सारकिल्ल्यो नव्यो गजाली घेवंक जाल्यार कांय जाणांक नव्या घराचो मुहूर्त मेळटा। पाडव्याक सूर्योदया बरोबर हिंदूच्या नव्या वर्साची सुरवात। नव्या वर्साक येवकार दिवंक लोक फांतोडेर प्रभात फेरयो काडटात। कडुनीम, आंब्याचो ताळो, फुलां, खण आनी तांब्याचो तांबयो चोडोवन घराचेर गुडी उबारतात। गुडी दीसभर उरता, उपरांत ते तांब्यान उदक पितात वर्साचे पयले सूर्याचो आशिर्वाद मेळचो म्हूण। कडुनीम आनी कोंबायल्ली कड्डणां, जिरें, हिंग घालून केल्ली चटणी सकाळीं उठ्ठना प्रसाद म्हूण घेतात। शुक्रारा पाडव्याची फांतोड गोंयांतूय हेच दिनक्रमान सुरू जाली। पयली जाल्यो प्रभात फेरी, पळयात पाडवो। नववर्ष स्वागत। कन कन शंकर आहे आणि भारत माता इथल्या प्रत्येक धुळीच्या कणाला आम्ही वेदांचा आधार देतो। आणि म्हणून पसायदान जे जगले ते छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याच्यानंतर परत एकदा 150 वर्ष आमच्यावर इंग्रजांनी राज्य केलं। इंग्रजांनी 150 वर्ष राज्य करून मिळवलं काय? आपली संस्कृती ते या भूमीमध्ये रुजवू शकले काय? तर नाही। बंकिमचंदांनी ज्यावेळी लिहिलं वंदे मातरम सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलाम मातरम, तुम्ही विद्या, तुम्ही धर्म, तुम्ही हृदय, तुम्ही मर्म, त्वम ही प्राणा हा शरीरे, बाहुते त्वमी मा शक्ती, हृदये त्वमी मा भक्ती, तुम्हारी प्रतिमा गडी मंदिरे मंदिरे। वेदांमधलं वाक्य बंकिमचंदांनी खेचून आणलं आणि त्याला नमन केलं। आणि मग मात्र ज्यावेळी वंदे मातरम जन्माला आलं त्यावेळी पसायदान पुन्हा एकदा मेक ओव्हर करून भारतामध्ये परत एकदा प्रतिष्ठापित झालं। ब्युरो रिपोर्ट प्रुडंट।